आम्ही आलेलो आहोत अटल सेतू वरती. अटल सेतू विथ द बेस्ट ड्रायव्हर मयुरी वगैरे. अरे काच वरती कर ना. तर आता आपण कुठे आलो आहोत? कुठे पोहोचलो? आता आपण चिपळूणला पोहोचलो आहोत. चिपळूणला. पेट्रोल पंपवर थांबलो, जरा शू करण्यासाठी थांबलो. थोडं मी आल्यावर तुला शिशू बोलायची गरज होती. हा गाईज आय मीन रेस्ट करण्यासाठी आम्ही थांबलो होतो बस. पेट्रोल पंपवर आहे आता आम्ही. चल धुते चल चल तुझं धुते. चल. हे बघा काय बोलतायत. हा हाय, ही बघ ही मयुरी. मम्मी सुमित. हाय. हा तर आता आम्ही सावर्ड्यात आलोय. आता आम्ही चाललोय, आम्ही रेस्ट घ्यायला थांबलो होतो रात्री. आता आम्ही चाललोय घरी जायच्या आधी आम्ही डेरवनच्या मठात जाणार आहे बघायला सावर्ड्याच्या. सो हां हे सावर्ड्यात आम्ही चाललो डेरवनच्या मठात. छान व्ह्यू आहे सकाळ सकाळचं. ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर आहे आणि तो आमचा पॅसेंजर एकटाच बडबडत असतो. त्यांचं काहीतरी वेगळंच चालू असतं. घरं चांगलं बांधलेली आहे तरी काय नाही काय. आपल्याला लेफ्टला जायचंय. आणि ते म्हणजे मी बाजूला बसून मी काय कामं नाही करत आहे. नॅव्हिगेशनचं काम माताश्री करते. तर आम्ही सावर्डेवरून आता डेरवनला आलो आहे. आपण डेरवनच्या मठात चाललोय. डेरवनला एक मठ आहे, तिकडे आता आम्ही व्हिजिट करणार आहे. शिवाजी महाराजांचं मठ. हा, छत्रपती शिवाजी महाराजांचं मठ आहे. बॅक कॅमेरा ओपन. ते तुम्ही बाजूला बघू शकता. घोडेस्वारी करताना मावळे यांचं इथे पुतळे बसवले झालेले आहेत. हाय करा काकी. हाय. मी अख्खे व्हिडिओ अख्ख्या जर्नीमध्ये सगळ्या व्हिडिओमध्ये हाय हाय हॅलो. చాలా బాగుంది. हाय. खूप मस्त. फोटो तुझा कोणती लँग्वेज? तेलुगू. दिस इज फॉर पद्माजी. इकडे आलो. फायनली. तर अशा तऱ्हेने आपण आलो आहोत. आपण चाललोय कड्यावरून आता वारीमध्ये एंट्री होते. आता आपण फायनली आपल्या डेस्टिनेशन वरती पोहोचलेलो आहोत. फायनली. चला तर मग आपण आता
मित्रांनो, आता आम्ही थोडी सफर करायला चाललो आहे. भोकरीच्या विहिरीच्या इथे, म्हणजे 5 पांडवांनी बांधलेल्या विहिरीकडे चाललोय. So त्याची आता तुम्ही story मागे आहे. बघू शकता सनसेट आहे मस्त. काय झालं? भोकरीची मी स्टोरी सांगली. इज गाईज सो अनप्रिडिक्टेबल. हां, तर मग बोल. हां, तर याची एक स्टोरी आहे. स्टोरी अशी आहे की 5 पांडव जेव्हा त्या काळी ट्रॅव्हल करत होते ह्या गावातून त्या गावांमध्ये, म्हणजे जेव्हा ते रात्री स्टे करायचे तर त्यांना पाणी पियायचं असायचं. सो मग पाण्यासाठी ते एका रात्रीत विहीर खोदायचे. सो जिथे जिथे त्यांनी स्टे केला होता तेव्हा त्यांनी पाण्यासाठी विहीर खोदली होती. त्यातली ही एक विहीर. आणि त्यांचा असा रेकॉर्ड होता की ते 5 पांडव एका रात्रीत विहीर खोदायचे. सो म्हणून ही 5 पांडवाची विहीर म्हणून फेमस आहे. आणि भोकरीची विहीर आम्ही का बोलतो, कारण इकडे भोकरीचं झाड आहे जे खूप फेमस होतं, त्याच्यामुळे ह्याला भोकरीची विहीर पण आम्ही बोलतो आमच्या वाडीत. त्या भोकरीची भाजी पण अम्मा, हे काय आहे? दोन्ही दोन्ही म्हणजे गुरांना पाणी पिण्यासाठी ते बनवलेलं असतं ते. म्हणजे खालून विहिरीतून पाणी काढतात आणि इथे ठेवतात. हां, ठेवतात. ओके, पुढे पुढे ये, विहीर दाखव. चप्पल काढून जायचं. मांजर तुझी ना अरे हो, 4 पायांची मांजर होती. आली कुठे पण ती. अरे आली लगेच वरती चढली, असं कसं काय? इंजिन गरम खाली पण सीट आहेत काय ग? अगं उतरली आणि परत चढली. तू ठोकव इकडून इकडून ठोकवते म्हणजे बाहेर या या आणि परत चढली ती. म्हणी माव, पण ती मोठी आहे, एवढे कशा आतमध्ये बसते जाऊन. जागा असते मग. थांब थांब ना, मला फोटो, मला व्हिडिओ काढून दे ना. इकडे आलेली, इथे इथे बसलेली. गाडी रिपेअर करायला आले खाली वाटतं. गेली, खाली गेली वाटतं ते. अगं बाई, उतरली उतरली. या 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 आली बाहेर. आणि कोणीतरी बघा ना खाली बघा. कुठं आली? अरे गेली वापस. अगं वरती गेली, वरती गेली. या ई म्हणी म्हणी ये 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 आले आले ये 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 ये. ए, तिच्या गळ्यात घंटी आहे, पट्टा आहे ती. वाडीतलीच आहे, आम्ही ये बघितलं ये ई म्हणी म्हणी ये 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 ये. गेली वरती. सीट वर गेली वाटतं. ती परत मधनं चढली. हे बाहेर आहे सर. तिथे चावी दे चावी दे. काय कर, मी काय बोलते सुमित, तुला उलटा करून खाली टाकूया काय? मेकॅनिक सारखा, मेकॅनिक सारखा. मला वाटतं ना ती हरवून इकडे आले. आयदर तिला त्यांनी कोणीतरी सोडले म्हणून तिला वाटतंय की गाडीतून ती घरी जाऊ शकेल. इकडंच गेले, ती खालीच नाही आले. डिक्कीतून येऊ शकते, इथून डिक्कीतून येऊ शकते. नाही ना. ए सुमित, डिक्की उघड. उंदीर आणणार आहे. अरे डिक्की उघड. उंदीर आणतो तू, डिक्की उघड. मी जे बोलते बेस्ट आयडिया, सुमितला उलटा करून टाकूया खाली. मेकॅनिक मला तर दिसतच नाही ते मांजर. तर भेंडी कशासाठी लागते बघून मांजर काढायला. तूच बसून आली असेल. अरे म्हणून ती सुमित, आपल्याला तिकडे बसली. हा आपल्याला ती गाडी आणताना ती दिसली ना, ती आहे मांजर. हा तीच मांजर आहे. तीच वाटत सोबत आली हे आपल्या. सुमितमुळे होतं सगळं, मी बोलते. हे भेंडी माझ्यामुळे काय रे? हे टाक, हे टाक, हे टाक. आता उचल. असंच घेऊन जाऊया काय? तिकडे सायलेन्सरच्या इकडे काही लागणार नाही ना तिला. नाही, चटका बसणार तिला फार फार.
मयुरी इकडे नाही इकडे नाही. पहिल्यांदा ना पहिल्यांदा स्टेपनीचा वापर करते मयुरी 3 वर्षात. 3 वर्षातून एकदा कशासाठी का मयुरी का एवढं मेहनत करते? काय झालं? मांजर अडकून बसली आज तिला आम्ही काढतोय बिचारी. कोकण ट्रिप अडकून नाही पॅसेंजर बसलाय तो झोपला एक्स्ट्रा पॅसेंजर आहे तो. हो. पहिला दिवस पहिला एक्सपिरियन्स म्हणजे असं काही झाल्याशिवाय अशी ट्रिप सक्सेसफुल होत नाही. बरोबर आहे. शुभ शकून आहे ऍक्च्युली शुभ शकून आहे. व्हेरी नाईस. नवीन गोष्ट शिकली आमची मयुरी. व्हेरी गुड. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सुमित. हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Sumit. Happy birthday to you. साईड हा चालू झाला. तर नमस्कार मित्रांनो. प्रत्येक वेळी नमस्कार बोलणं कंपल्सरी नाही आहे. कंटिन्यू ब्लॉग आहे बाई. जय महाराष्ट्र. तरी पण काहीतरी बोलणं गरजेचं नाहीच आहे. बरं, ठीक आहे. डायरेक्ट बोल ना तू. तर मित्रांनो आता आम्ही देवळेवाडीमध्ये प्रत्येक वेळी देवळं बोलणं गरजेचं आहे. त्यांना माहिती आहे पण देवळात असे सुमित. डिरेक्टली पॉइंट पे आहे ना बाबा. आता आम्ही जस्ट जेवलोय आणि आता आम्ही राऊंडला चाललो आहोत. रात्रीची वेळ आहे. रात्रीचे आता 9 वाजलेले आहेत आय थिंक. बापाने आता 9 ठेवलेले की माझ्या बापाने 9 ठेवलेले. 11 वाजलेत. 9 वाजता आपण गावात ना आलो. हा सॉरी मी काय तर मग आता रात्रीचे 9 नाही तर 11 वाजलेत. पण मला असं वाटलं की 9 वाजलेत. म्हणजे विचार करा किती मस्त वाटतं. तर मित्रांनो आता आम्ही जस्ट जेवलो आहोत काही वेळापूर्वीच आणि आता आम्ही राऊंड मारण्यासाठी बाहेर चाललो आहोत. मस्त की रात्रीची वेळ आहे. रात्रीचे 11 वाजलेत बघा. आणि मम्मी नेहमीप्रमाणे गाऊन वरती आहे. गाडी असली तरी गाऊन, चालायचं असलं तरी गाऊन. मयुरीने गेट खोललेला आहे. बाय अशा तऱ्हेने सुमित कसं वाटतंय? हां अगदी खांद्यावर बोजा घेऊन. हां मी इकडच्याच वाडीत आलो. बाजूच्या वाडीतला पोरगा आहे. वाडीतला म्हणजे बाजूच्या वाडीतला पोरगा आहे. मॅडम आलेत ना मुंबईवरून तर त्यांना रस्ता वगैरे दाखवायला झाडं वगैरे. हो मॅडम तुला दगड आहे. शुभ्रे भाड्यावर बोलावलंय तो भाडा तिकडे आहे माझा. चिरेबंदी भाडा. सुमित काय रे सिसो खेळायचं होता ना रे? काय झालं? ते 2 लाख काय कामाचे नाहीत मयुरी. रोशनीला सुरी घेऊन बोलत आहे थांब मी. अगं बाई आहेत काय काम? हळूहळू आज गोड गोड जिरे असं. 1 2 3 गोड गोजिरी लाज लाजरी.